मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंड मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ फार जास्त लोकांसाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. खूप जास्त डिमांड होती या व्हिडिओची, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्सबद्दल आणि काही बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स आपण शोधून काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या जी फिल्ट्रेशन प्रोसेस आपण वापरतो, जी आपण आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये वापरत आलो त्यानुसार. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली गोष्ट म्हणजे स्मॉल कॅप, जिथे हा शब्द येतो तिथे लक्षात घ्यायचं की ह्या कंपन्यांची मार्केट कॅप जी आहे ती लेस दॅन, मार्केट कॅपिटलायझेशन जी आहे ती लेस दॅन 5,000 करोड आहे. ह्याचा अर्थ काय की ह्या कंपन्यांमध्ये रिस्क सुद्धा थोडीशी जास्त असू शकते. कंपनी जेवढी छोटी, रिस्क तेवढी जास्त. ह्या रूलनुसार ह्या कंपन्यांमध्ये रिस्क तेवढी जास्त असू शकते. त्यामुळे स्मॉल कॅप कंपन्या ज्या आहेत, स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला रिस्क थोडीशी जास्त पाहायला भेटते, पण तुम्हाला ह्याच्यामध्ये रिटर्न्स पण जास्त पाहायला भेटू शकतात. कारण की जेवढी कंपनी छोटी असेल तेवढी ती जास्त स्पीडने पण वाढू शकते. ओके, तेवढी कंपनीची जास्त स्पीडने सुद्धा वाढू शकते. स्पीड पण इम्पॉर्टंट आहे, पण ह्याच्यामध्ये रिस्क पण इम्पॉर्टंट आहे. त्यानुसार आपण ह्या रिस्क आणि रिवॉर्ड हे दोन्ही फॅक्टर कन्सिडर करून म्युच्युअल फंड फिल्टर करणार आहोत, जे की आपण प्रत्येक वेळेला करत आलेलो आतापर्यंत. तीच पद्धत आपण वापरणार आहोत, ज्यामध्ये आपली रिस्क सुद्धा व्यवस्थित मॅनेज होते, फक्त रिटर्न्स आपण बघत नाहीयेत. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये एक गोष्ट अशी असते, त्यांच्याकडे एक रूल असा असतो की त्यांना त्यांची मिनिमम 65% ऑफ होल्डिंग जी आहे ती स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवावी लागते. मिनिमम 65% त्यांना स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवायचे. मॅक्सिमम कितीही ठेवू शकतात. मिनिमम 65% स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पाहिजे. स्मॉल कॅप कंपन्या कोणत्या असतात? शेअर मार्केटमधल्या 251 नंबरपासून 500 नंबरपर्यंतच्या, म्हणजे टोटल ह्या ज्या 250 कंपन्या आहेत त्या स्मॉल कॅप कंपन्या मानल्या जातात. क्लिअर आहे? मी तुम्हाला रिस्क बद्दल सांगितलं, तुम्हाला रिवॉर्ड बद्दल सांगितलं. आता आपण डायरेक्टली जाऊया वेबसाईटवरती आणि स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स बद्दल बघून घेऊया. इथे बघा, आउटसाइड टॉप 250 स्टॉक्स. त्यानंतर आता इथे आपण थोडंसं क्लिअर करू आणि इथे आपण काही स्मॉल कॅप स्टॉक्स जे आहेत ना ते डायरेक्टली कम्पेअर करूया, जे की चार चांगले स्मॉल कॅप स्टॉक्स एक मानले जातात इंडस्ट्रीमध्ये. त्यांनाच आपण जे आहे ते इथे कम्पेअर करणार आहोत. आपण पहिले कॉन्ट घेऊया, त्यानंतर डायरेक्टली निपॉन घेऊया, HDFC घेऊया आणि एक SBIचा सुद्धा स्मॉल कॅप घेऊ. ओके, आणि कम्पेअरवरती जाऊ. इथे तुम्हाला सर्व कम्पॅरिझन आलं, पण आपण अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला पॉईंट वाईज तिथे लिहिलेलं आहे मी. प्रत्येक फंडचं एज मोर दॅन 10 इयर्स आहे, हा एक चांगला पॉईंट आहे तुमच्यासाठी. आता आपण जाऊया आपल्या शीटवरती जी आपण तयार केलेली आहे. मी तुम्हाला आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही शीट एक्सप्लेन केलेली आहे. स्मॉल कॅपसाठी परत एकदा एक्सप्लेन करतो. आपण या शीटमध्ये दोन पार्ट केले. पहिला पार्ट आहे रिवॉर्डचा, जिथे तुम्हाला रिटर्न्स दिसतात, रिवॉर्डपेक्षा रिटर्न्स दिसतात. सेकंड पार्ट आहे इथे तुमची रिस्क तुम्हाला दिसते. म्हणजे जे वरती फॅक्टर आहे स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा आणि अल्फा, हे रिस्कचे फॅक्टर्स आहेत. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे तुम्हाला त्या म्युच्युअल फंडची वोलॅटिलिटी सांगतो. म्हणजे तो म्युच्युअल फंड किती वोलाटाईल आहे, तो म्युच्युअल फंडमध्ये किती रिस्क आहे ते सांगतो. जेवढं स्टँडर्ड डेव्हिएशन जास्त, तेवढी वोलॅटिलिटी जास्त, तेवढी रिस्क जास्त, पण तेवढा तो रिटर्न्स पण जास्त देऊ शकतो. स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी लो पाहिजे, कारण की ऑलरेडी आपण रिस्की कॅटेगरीमध्ये आहोत स्मॉल कॅपच्या. स्टँडर्ड डेव्हिएशन लो असलं पाहिजे इव्हन प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला रिस्क जास्त नाही पाहिजे. त्यानंतर बीटा, ज्याचा बीटा मोर दॅन 1 आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, ज्याचा बीटा मोर दॅन 1 आहे तो त्याच्या बेंचमार्कपेक्षा जास्त रिस्की आहे. प्रत्येक म्युच्युअल फंडचा एक बेंचमार्क असतो, ह्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलाय, म्युच्युअल फंड बेंचमार्क बघून घ्या. तो जास्त रिस्की असतो. जेवढा बीटा कमी तेवढं चांगलं, तेवढी रिस्क कमी. आणि अल्फा, अल्फा हा नेहमी जास्त पाहिजे. अल्फा म्हणजे काय? इंडेक्सच्या तुलनेमध्ये रिटर्न्स कमावून द्यायची त्याची कॅपॅसिटी किती आहे ते अल्फा सांगतो. तो नेहमी जास्त पाहिजे. ह्या फॅक्टरच्या आधारे आपण ह्याच्यामध्ये पॉईंट देणार आहोत ह्यांना. आपण टॉपचे दोन म्युच्युअल फंड स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये निवडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आधीचे ज्यांनी व्हिडिओ पाहिलेत मला नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला ही प्रोसेस आवडती आहे का? प्रोसेस तुम्हाला आवडते का? याचा फायदा होतोय का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. आता इथे आपण AUM जो आहे तो फक्त आपल्या रेफरन्ससाठी घेतलाय. ह्याला आपण पॉईंट्समध्ये कन्सिडर करणार नाही. आपण 5 वर्षाचे रिटर्न्स, आपण दोन म्युच्युअल फंड निवडतो नेहमी. 5 वर्षामध्ये कोणत्या दोन म्युच्युअल फंडने चांगले रिटर्न्स दिलेत ते निवडूया. पहिला आहे कॉन्ट,
सेकंड आहे निपॉन इंडिया. तुमच्याकडे ह्याच्यापैकी कोणता म्युच्युअल फंड आहे हे मला कमेंटमध्ये सांगायचे सर्वांनी. आणि आज आपण बघूया की कोणाचे म्युच्युअल फंड खरंच त्यांनी चांगल्या गोष्टी लक्षात घेऊन घेतलेल्या आहेत किंवा असेच बाय केलेले. सेकंड म्हणजे 10 इयर्सचे रिटर्न कोणाचे जास्त आहेत दोघांचे, ते म्हणजे निपॉनचे आणि SBIचे. सो म्हणून आपण इथे SBI घेतलं, उगाच नाही घेतलंय. एक्सपेन्स रेशो म्हणजे काय, तुम्हाला खर्च किती येणार. सो एक्सपेन्स रेशो कमी कोणाचा आहे हे इम्पॉर्टंट आहे. सो कमी आहे HDFCचा, त्यानंतर कमी आहे SBIचा. एक्सपेन्स रेशो कमी पाहिजे म्हणजे खर्च कमी. स्टँडर्ड डेव्हिएशन नेहमी कमी पाहिजे, जास्त म्हणजे जास्त रिस्क. सो स्टँडर्ड डेव्हिएशन कोणाचं कमी आहे, परत एकदा SBIचं आणि इथे निपॉनचं. त्यानंतर बीटा बीटा कोणाचा कमी आहे, एक पेक्षा जास्त म्हणजे खतरा आहे. बीटा कोणाचा कमी आहे इथे, SBIचा. तुमच्या लक्षात आलं असेल मी ते SBI का घेतलंय. बरेचसे लोक SBI इग्नोर करतात. हे चार जे आहेत ते मी चांगल्यात चांगले फंड निवडण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामधनं आपण दोन निवडतो, हे लक्षात घ्या. चार चांगले त्यामधनं दोन निवडतोय. त्यानंतर आहे परत आपला एकदा येतो तो म्हणजे निपॉन. आणि अल्फा अल्फा नेहमी जास्त पाहिजे. अल्फा चांगला आहे तो म्हणजे परत एकदा निपॉनचा. आणि त्यानंतर अल्फा चांगला आहे कॉन्टचा. सो आता आपण ह्यांना हे पॉईंट वाईज दिलेलं आहे. आता आपण इथे टोटल पॉईंट्स कॅल्क्युलेट करू. पहिलं म्हणजे कॉन्टला किती पॉईंट भेटलेत, एक म्हणजे 5 वर्षाचा CAGR चांगला आहे आणि अल्फा चांगला आहे म्हणजे कॉन्टला भेटले 2 पॉईंट. निपॉनमध्ये किती पॉईंट भेटले, 1 2 3 4 5 5 पॉईंट भेटले. त्यानंतर एच डी एफ सीला भेटलेला आहे इथे 1 पॉईंट. आणि त्यानंतर येतो SBI. सो SBIला भेटलेले आहेत 1 2 3 4 4 पॉईंट. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसतंय कोणते दोन म्युच्युअल फंड्स आपण सिलेक्ट करू शकतो. पहिला म्हणजे निपॉन, सेकंड म्हणजे SBI. आता ह्याच्यामध्ये मी रिक्स असेल, रिवॉर्ड असेल, सर्व फॅक्टर कन्सिडर केले. तुम्हाला तर जास्त रिक्स हवी असेल तर तुम्ही कॉन सोबत जाऊ शकता. जास्त रिक्स हवी असेल पण ह्याच्यामध्ये आपण रिटर्न्स पण बेस्ट, रिक्स पण कमी असे फिल्टर करून दोन फंड फाइंड आउट केलेले आहेत. तुम्हाला ह्याच्याबद्दल माहिती असेल ह्या दोन फंड बद्दल. कोणाकोणाकडे हे दोन फंड्स आहेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण मिड कॅप असेल, लार्ज कॅप असेल, ह्याबद्दल सुद्धा अशाच प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत, फिल्ट्रेशन केलेलं आहे. मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप बद्दल सुद्धा हे आपण करून घेणार आहोत, शिकून घेणार आहोत. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला खरंच आता फायदा होत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. ओके, थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओ.